मराठा आरक्षणातील सगळे सोयऱ्यांच्या समावेशाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथं पुन्हा उपोषण सुरू केलंय। या उपोषणाला पाठिंबा आज कोल्हापूरच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिला। यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनं आज कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळावर निदर्शनं करण्यात आली। यावेळी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या विधानसभेत याचा परिणाम दिसेल असा इशारा समर्थकांकडून देण्यात आला आहे। मुंबईमध्ये महाराष्ट्रातील तमाम मराठी समाज लाखोच्या संख्येनं उपस्थित झाला। पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनानं अधिसूचना काढू आणि अधिसूचना काढली, त्याच्या हरकती झाल्या, पण त्याच्यावर योग्य पद्धतीची अंमलबजावणी झाली नाही। निवडणुकीचं आचारसंहितेचं कारण पुढे केलं, पण समस्त मराठा समाजाला जवळजवळ मनोज जरांगे पाटलांचं जे सातत्यानं आंदोलन सुरू आहे याला एक प्रकारची तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे। म्हणून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आज उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाला सकल मराठा समाज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आज इथं छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळाजवळ धरणे आंदोलन करून त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा व्यक्त करत आहोत। आमचं एकच मत आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजानं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम या लोकसभेमध्ये झालेलं आहे। 90 दिवसाचा कालावधी आहे। महाराष्ट्र सरकारनं आता तरी जागा व्हावाने ताबडतोब आरक्षण द्यावं, नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जे प्रस्थापित शासन म्हणून काम करतात त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। त्यांना त्या जागेला जागा दाखवली जाईल आणि म्हणे भले म्हणणाऱ्यांना लोकसभेमध्ये पाणी पाजण्याचं काम या मराठा समाजानं केलेलं आहे। विधानसभेच्या अगोदर सरकारनं जागा व्हावं, त्याचं समस्त मराठा समाज आपल्याला जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही आहे।